नमस्कार प्रेक्षकांनो. आजचा भाग तुम्ही खरोखर मिस करू नका. हे जे काही लावण्याच्या रडण्यामागे आणि ईश्वरीच्या माफी मागण्यामागे घडत आहे ते पूर्ण थरारक आणि धक्कादायक आहे. लावण्य अजूनही दुःखाचे भाव ठेवून बसलेली आहे आणि वल्लरी मामी तीव्र चौकशी करत आहेत. वल्लरी: काय ग लावण्या, ईश्वरीच्या पाया पडायची गरज काय होती? आणि अर्णव सोबत फ्रेंड झोनचा प्लॅन? लावण्या: मामी, काळजी करू नका, डील आपली पूर्ण होणार आहे. म्हणजे? लावण्या क्रूर स्मितहास्य करत: मामी, जे मी रडलं, माफी मागितली, हे सगळं नाटक होतं. अर्णब माझ्यावर इतका चिडला होता की मला फक्त त्याची माफी मिळवायला हवी होती आणि ईश्वरीची माफी मागितल्याशिवाय अर्णब मला माफ करत नव्हती. म्हणजे तू ईश्वरी बरोबर सुद्धा गोड बोलणार? हो, काही दिवस थोडा त्रास होईल, पण मी मॅनेज करेन, कारण अर्णबच्या मनात माझी जागा पुन्हा मिळवायची आहे. आणि अचानक पाठीमागून जोरदार टाळ्यांचा आवाज येतो. राकेश उभा राहून टाळ्या वाजवत आहे. राकेश: वाह लावण्या, प्लॅन फ्लॉप झाला तरी तुझा धीर खचलेला नाहीये. पुढे काय करायचे ते तुला ठाऊक आहे. हो जिजू, अर्णबच्या मनात आणि घरात पुन्हा जागा मिळवण्यासाठी हे नाटक करणं गरजेचं होतं आणि जिजूंचं मार्गदर्शन असल्यामुळे मी हे करणार आहे. काय जावई बापू, ही आयडिया तुमची होती? हो, आपल्या अर्णवसाठी लावण्या योग्य असल्यामुळे मी साथ देतोय. मंडळी, आता बघा, राकेश, लावण्य आणि वल्लरी ही तिघांची शकुनी मामा गँग आहे. किती खतरनाक कट रचत आहेत. ईश्वरीला कधीच समजणार नाही आणि अर्णवला विश्वास ठेवायला किती महागात पडेल.